नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थानच्या निमित्ताने होणाऱ्या 66.15 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी शासन थेट मालकांकडून जमिनी खरेदी करणार आहे. 50 किलोमीटरच्या जमिनीचे थेट खरेदीने तर उर्वरित 16.15 किलोमीटरचे डीबी रोड असल्याने त्यासाठी MRTP अंतर्गत कलम 19 अन्वये संपादन होणार आहे. शहरात 2.5 पट तर ग्रामीण मधील जमिनीसाठी 5 पटीने मोबदला मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबईतील बैठकीत चर्चेनंतर त्वरित भूसंपादनाच्या दृष्टीने शासन आदेश काढण्यात आले. त्यानुसार भूसंपादनाचा 3,659.47 कोटींचा खर्च राज्य सरकार सिंहस्थानच्या निधीतून आणि रस्ते बांधण्यासाठी 4,262.64 कोटींचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तयारीही झाली असून त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. दरम्यान महापालिकेनेही कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 9 कामांसाठी 298 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी बांधकाम विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे. रस्त्याची एकूण 2,168 कोटींची कामे होणार आहे. शहरातील 16 किलोमीटर आणि ग्रामीणमधील 50 किलोमीटरसाठी थेट खरेदीची निर्णय असला तरीही दर जवळपास समान असतील. हे करमुक्त पैसे जमीन मालक इतर उद्योगांसाठी वापरू शकतील. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नाशिक यांनी सांगितले. संबंधित भागातील गेल्या 3 वर्षातील व्यवहार सर्वाधिक दर सरासरी रेडी रेकनरचा दर यातील जो सर्वाधिक असेल तो दर मिळेल. ग्रामीणला ठरलेल्या दराच्या चौपटीने मोबदला देत त्यात 25% वाढीव म्हणजे निश्चित दराच्या 5 पट मोबदला मिळेल. तर शहरात निश्चित दराच्या 2.5 पटीने मोबदला मिळेल. विरोध झाल्यास सक्तीच्या भूसंपादन कायद्यानुसार ग्रामीणला 4 पट, शहरात दुपटीने मोबदला दिला जाईल. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.